ला विद्यार्थ्याकडनं हा असल्या प्रकारच्या खऱ्याच अडचणी आहे. जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आज 21व्या शतकात आपण पुणे, मुंबई असे महानगरामध्ये राहून कधी आपण विचार पण केला नसणार आहे की एक 12 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष या वयोगटाची जे मुली आहे त्याचा कोणत्या एक भागात लग्न केला जाते आणि त्यामुळे त्याचा शारीरिक, त्याचा मानसिक जे विकास आहे आणि त्याचा जे देशाच्या आर्थिकता आणि समाजाची पदोन्नतीमध्ये, प्रगतीमध्ये जे मुळाचा वाटा होणार होता ते कुठेतरी थांबला गेला आहे. परंतु हा एक तथ्य आहे. सध्या पुणे जिल्ह्यात असताना असे प्रकारचे काही गोष्टी आमच्याकडे रिपोर्ट होत आहे, त्यावर आम्ही गुन्हा दाखल करतो. पण जेव्हापर्यंत गुन्हा दाखल केला जाते तेव्हापर्यंत लग्न झाल्यानंतरची प्रक्रिया आहे. प्रिव्हेन्शन होणे ह्याच्यात खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याबरोबर आणि ह्या प्रिव्हेन्शन कशी होऊ शकते, हा प्रिव्हेन्शन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जागरूकता. आणि ही जागरूकता शाळेत, कॉलेजमध्ये मुलीची सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर पालकाची सुद्धा झाली पाहिजे. समाजाचे जे प्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी आहे त्यांची सुद्धा झाली पाहिजे. हा एक उदाहरण देतोय, परंतु शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे हंड्रेड्स ऑफ अशा प्रकारची योजना आहात. याच्याबाबत सामान्य माणसाला माहिती नाही आहे. काही वेळी त्या योजनाची माहितीच्या अभावामुळे त्यांना ते लाभ घेता येत नाही. आणि काही वेळी काही असे प्रकारचे माणूस त्यांना भेटत आहे ते त्याच योजनाबाबत त्यांना चुकीची माहिती देत आहे आणि म्हणून त्या योजनेचा सुद्धा लाभ घेता येत नाही आणि चुकीचे मार्गाने त्यांचा शासनाच्या आणि प्रशासनाच्या एक ताणतणावाचं वातावरण निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्या शासन आणि प्रशासनावर सुद्धा जे विश्वास आहे कुठेतरी कमी पडते. सो आज हे उपक्रम आयोजित केला गेला आहे त्यासाठी मी सर आपला खूप खूप अभिनंदन करतो की आपण एवढा छान कार्यक्रम आज आयोजित केला आहे. यामुळे आम्ही सुद्धा मागाशी एक व्हिडिओ जानेवारी महिन्यात जे वाहतूक जागरूकता, रोड सेफ्टी मंथ जे होता 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत ते AIचा वापर करून आम्ही ते प्रसारित केला होता आणि त्याच्याबरोबर ट्रॅफिक नियमाची पालना करणे त्यासाठी सर्टिफिकेट इश्यू केले होते. 7,000 लोकांनी ते केला, परंतु हा नंबर खूप छोटा आहे. आम्ही सुद्धा सर इथून आज इन्स्पिरेशन घेतो आहे. आपण जे कार्यक्रम आयोजित केला आहे की पोलिसातर्फे आम्ही सुद्धा कायद्याची आणि त्या कायद्यामध्ये काही जे योजना शासनाच्या आहात प्रशासनातर्फे दिल्या जात आहे त्याबाबत आम्ही शिबिर पुढे आयोजित करणार आहात. त्यासाठी आपला मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला भेटणार अशी अपेक्षा आहे आमची. आणि एका जनरेशनने दुसऱ्या जनरेशनला काय दिला, जागरूकता आणि ज्ञान. ते ज्ञान आणि जागरूकता जर आपण समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक माणसाकडे पोच करून दिली, मला वाटतं की त्याचे जीवनात सर्वात मोठा जे आपण काही बदल घडवू शकतो. त्याचेवर काही नाही आहे. त्याची आपण मटेरियल पद्धतीने मदत करण्याऐवजी त्याचं जे चैतन्य आहे, त्याची जे अंडरस्टँडिंग आहे, त्याची जे रिझनिंग पॉवर आहे त्याच्यामध्ये आपण काही वाढ करू शकलो. मला वाटते की प्रत्येक नागरिक स्वतःहून सक्षम होऊन जाईल आणि जर सगळे जण सक्षम झाले मानसिक स्वरूपात, मला वाटते की समाज पण सक्षम होईल आणि देशसुद्धा सक्षम होईल. हे सांगून मी माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.